नमस्कार. आज मी तुमच्यासोबत घरी बनवलेल्या ताकाला एकदम योग्य पद्धतीने फोडणी कशी घालायची तर ते सांगणार आहे. त्याचबरोबर ताक एकदम चविष्ट लागण्यासाठी त्यासाठी काय करावं आणि फोडणी घालत असताना ती कशा प्रकारे घालायची तर ते सुद्धा मी तर सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला आपण इथे बघणार आहोत ताकाला फोडणी घालण्यासाठी काय काय लागणार आहे ती. तर त्यासाठी ते लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे, 9 ते 10 लसण पाकळ्या, त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची, छान हिरवीगार अशी कोथिंबीर आणि कढीपत्ता. एवढ्या सर्व साहित्यामध्ये आपण छान अशी फोडणी इथे घालणार आहोत. त्यानंतर ताक वापरत असताना हे घरी बनवलेलंच ताक आहे. एरवी आपण ताक बनवतो आणि ते फेकून देतो, तर ते असं न करता तुम्ही त्या ताकाला छान एकदम फोडणी जर दिली ना तर जेवणाबरोबर तुम्हाला हे ताक प्यायला खूप छान असं लागते. तर ताकाला फोडणी देण्यासाठी इथे आपण हे छान असं वाटणे तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका खलबत्त्यामध्ये लसूण, मिरची, जिरे, कोथिंबीर हे सर्व एकत्रच घालून घेणार आहे आणि ते छान जाडसर असंच कुटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं कुटून घेतल्यानंतर याची छान अशी फोडणी बसते. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरचा वापर जरी केला ना तरी चालतो. फक्त हे वाटण वाटत असताना थोडं जाडसर असं वाटायचं, पण खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यामुळे याला काहीतरी एक छान अशी चव लागते. त्यामुळे इथे मी खलबत्त्याचा वापर करत आहे. तर जाडसर असं वाटणे तयार झालेलं आहे. आता आपण याची फोडणी घालायला घेणार आहोत. तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुपाची फोडणी घातली ना तरीही चालते. त्यानंतर तेल व्यवस्थित असं तपल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी पाव चमचा जिरे घालणार आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही ते घाला किंवा स्किप केलं तरी चालेल, कारण आपण वाटणामध्ये इथे जिरे ऑलरेडी घातलेले होते. त्यानंतर आपण जे वाटण इथे वाटून घेतलेलं होतं तर ते छान इथे यामध्ये घालून घ्यायचं. हे वाटण व्यवस्थित असं एकत्रित करून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद पावडर. हे सर्व छान असे एकत्रित करायचं. ताकाला फोडणी घालत असताना आपण ही फोडणी खूप जास्त अशी तळू देणार नाही आहोत. थोडीशी परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये लगेच ताक घालणार आहोत. खूप जास्त तळू द्यायचं किंवा हे छान खरपूस असं तळेपर्यंत तळायचं असं अजिबात करू नका. थोडंसं तडतडलं किंवा थोडंसं छान असं थोडंसं तळल्यासारखं वाटलं की त्यामध्ये लगेच ताक घाला आणि गॅस बंद करा. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण ताकाला पटकन अशी फोडणी घालतो आणि ते फोडणी घातलेलं ताक खायला किंवा प्यायला खूप छान असं लागतं. आज मी तुमच्यासोबत एकदम अचूक असाच व्हिडिओ इथे शेअर केलेला आहे. ज्या प्रकारे माझी आई किंवा माझी आजी जशा प्रकारे ताकाला फोडणी घालत होती त्याच प्रकारे मी ह्या ताकाला सुद्धा फोडणी ते घातलेली आहे. हे ताक प्यायला आणि खायला खूप छान असं लागतं. फक्त एवढं लक्षात असू द्या की ताक ह्या फोडणीमध्ये घातल्याबरोबर इथे गॅस बंद करायचा, म्हणजे हे ताक अजिबात फुटत नाही. त्यानंतर पावसाळ्यामध्ये किंवा एरवी कुठल्याही ऋतूमध्ये घरी बनवलेलं ताक हे प्यायला किंवा खायला एकदम चवदार असं लागत नाही किंवा त्याचा वेगळाच असा वास येतो असं बऱ्याच जणांना वाटत असेल. तर ताक करायचं कसं याचा जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा तरी नक्की ट्राय करून बघा.